नमस्कार, मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण संडे स्पेशल छान जितळा रेसिपी करणार आहोत. जितळाचे काय फायदे आहे, कुठलाही व्हिडिओ आपण रेसिपीचा जेव्हा बनवतो त्यावेळेस त्याचे फायदेसुद्धा जाणून घेतो. तर आजसुद्धा आपण जितळा रेसिपी आपण करणार आहोत, ग्रेव्हीमध्ये करणार आहोत. तर याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया अगोदर आणि नंतर आपल्या रेसिपीला आज संडे स्पेशल आपण बनवतोय जितळाची ग्रेव्ही, म्हणजे जितळा करी आपण बनवणार आहोत. तर याचे फायदे बघा, खूप छान आहे. पहिलं तर हे समुद्रातली मासळी म्हणून ओळखले जाते आणि खूप प्रोटीनयुक्त. यामध्ये विटॅमिन बी, विटॅमिन डी आणि B12 असं हे सुद्धा फायदे आहे. रक्तासाठी खूप छान आहे, केसांसाठी तुमच्या गुणकारी आहे, कोलेस्ट्रॉल तुमचं मेंटेन ठेवतं, प्रोटीनयुक्त आहे, वेट लॉससाठी सुद्धा जितळा जितळ्याची जी फिश आहे ती खूप छान आहे, खूप गुणकारी आहे. प्लस लहान मुलांच्या मेंदूसाठी, म्हणजे लहान मुलांना तर जर तुम्ही जितळा फिश तुम्ही देत असाल नेहमी तर खूप छान उत्तम आहे, कारण त्याच्यामध्ये मेंदूसाठी खूप ताकद असते. केसांसाठी, आपल्या महिलांसाठी सुद्धा खूप छान आहे. कमरेसाठी B12, जर तुमच्या रक्तपेशीमध्ये रेड पेशी कमी असते तर त्यासाठी सुद्धा हा जितळा फिश खूप छान गुणकारी आहे. अशा भरपूर प्रोटीनयुक्त हे जितळा फिशाचं आपण बनवतो. याचे फायदे आपण जाणून घेतलेले आहेत. आता आपण बनवतोय रेसिपीकडे वळूया. आपल्या आज जितळा रेसिपी आपण बनवतोय, त्यात कुठले कुठले मसाले वापरले. तर मी आज कविता स्पेशल मसाला आहे वापरलेला आहे. आपले मसालेसुद्धा आपण छान वेगळे केलेलं आहे. तर ते तुम्हाला हवे असतील किंवा मसाले आपण कुठले कुठले वापरतोय याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आपण त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करूया. आत्ता आपण जे मसाले वापरले आहेत ते एकदम साधे सिंपल आहे, खूप स्पायसी वगैरे नाही आहे, की उन्हाळा खूप वाढला आहे त्याच्यामुळे काही फिश अशा असतात की ज्या खूप उष्णता असतात, म्हणजे गरमदायक असतात आपल्या शरीरासाठी, तर त्या फिश टाळाव्या. आणि प्लस तुम्हाला जर फिश कुठल्या साईड इफेक्ट होत असेल, एलर्जी येत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाळाव्या. ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते खाऊ शकता. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी साधी सिंपल रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला या मसाले जर माझे आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आपण त्याचा एक व्हिडिओ सेपरेट करणार आणि जर तुम्ही जास्त कमेंट आले तर नक्कीच आपण त्याचा एक करू. आता बघूया रेसिपी. हा आहे जितळा फिश. तो छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला आपण मसाले लावतोय. घरगुती मसाले आहेत जे मी घरी बनवलेले आहेत आणि ते खूप स्पायसी वगैरे नाही आहे, खूप छान आहे. आणि काय काय मसाले आपण घेतलेले आहेत बघा. मी सुकं खोबरं घेतलं होते 1 वाटी, ते छान भाजून घेतलं आणि त्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये थोडंसं क्रंच केलेलं आहे. सुक्कंच करायचं आहे, त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. 3-4 हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये ॲड केलेली आहे. लसूण आणि आलं 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि थोडं 1-2 इंच असे आलं टाकलेलं आहे आणि छान सुक्कंच तशी पेस्ट केलेली आहे. त्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ती ग्राइंड करून घेतलेलं आहे अगदी जाडसर. तर मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून मी ते टाकले आहे आणि त्यानंतर काही 10-12 पाकळ्या मी लसूणच्या याच्यात ठेचून टाकलेलं आहे. हे बघा, मी जे मिक्सरमधून वाटण केलं होतं ना ते हे आहे. तर मी हे छान वाटण केलेलं आपण छान फ्राय करून घेतो आहे तेलामध्ये, जेणेकरून सुक्कं खोबरं असं छान परतून होतं. लसूणसुद्धा छान परततो, क्रंची लागतो खाताना. अख्खा तुम्हाला टाकायचा असेल ना तर तुम्ही अख्खासुद्धा त्यामध्ये लसूण टाकू शकता. छोटे छोटे अख्खे गावरान लसूण मिळतात तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड केले तर ते खूप फायदेशीर ठरतं. शरीरासाठी आपल्याला खूप फिश तर गुणकारी आहेच, प्लस आपण मसालेसुद्धा असे वापरले आहेत जे आपल्या शरीरासाठी त्रास पण देणार नाही आणि त्यामध्ये आपल्याला फायदेसुद्धा होणार आहे. तर आपण त्यामध्ये लाल तिखट मसाला, आपला घरगुती कविता स्पेशल मसाला, ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हळद थोडीशी ॲड केलेली आहे. तर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ते मीठ आपण ग्रेव्ही जेव्हा बनवतो ना त्यावेळी मच्छीला म्हणजे फिशला आपण मसाला लावावे. त्यामुळे काय होतं, छान मॅरिनेट होतो, मीठ मसाला व्यवस्थित चोळला जातो, त्यात मुरला जातो आणि छान चवीलासुद्धा खूप उत्कृष्ट अशी चविष्ट अशी आपल्याला रेसिपी तयार होते. तर आपण मसाला छान परतून होईपर्यंत त्याला फिशला मसाला लावून घेतलेला आहे. तर 5-10 मिनटं ॲटलिस्ट तरी ते आपण अगोदर करून ठेवावं. तर मी ते अगोदर छान असं मॅरिनेट करायला ठेवलं तर खूप छान एक वेगळी टेस्ट येते. तर आपण मसाला छान परतून घेतलेला
ग्रेव्ही बनवतो आहे त्याच्यामुळे तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. 4-5 लोकांसाठी 2 ते 3 ग्लास मी ते पाणी ॲड केलेलं आहे. खोबरं त्यात असल्यामुळे वाटण आपलं अगदी खूप पातळ आणि खूप असं घट्ट असं होणार नाही आहे, मिडियमच होणार आहे. त्यामध्ये आपण टाकलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि ते उकळी येऊ द्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे चिंचेचा कोळ. जे चिंच मी भिजत घातली होती ना ते आपण पेस्ट केलेली नाही आहे, ते डायरेक्टच हाताने चोळून त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि कधी पण फिश वगैरे टाकताना ना रस्सा म्हणजे ग्रेव्ही जी आपण बनवतो ती उकळायला हवी. उकळल्यानंतर आपल्याला पीस आपल्याला ॲड करायचे आहे त्यामध्ये फिशचे. त्यामुळे फिश फार जास्त गाळ होणार नाही, व्यवस्थित शिजेल आणि छान अशी मस्त तर्री येईल. अशी झणझणीत तुम्हाला हवी असेल तर झणझणीत, किंवा तुम्हाला स्पायसी कमी हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे हे छान आपली अशी साधी सिंपलमध्ये झणझणीत अशी जितळा फिश रेडी झालेले आहे. आतापर्यंत आपण जितळा फिशचे गुणधर्म बघितले, म्हणजे फायदे बघितले, काय काय आहे त्याच्यामध्ये. आणि तो फिश कसा असतो मी पुढे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेला आहे. ते कटिंग पीस कसे केलेले आहे ते सुद्धा दाखवलं आहे. मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा फिश घेता त्यावेळेला फिशचे जे साईज असतात तो मोठा साईज ठेवा थोडा, जेणेकरून जेव्हा तुम्ही मॅरिनेट करायला ठेवता किंवा कोणाला डायरेक्ट टाकायला आवडतं तर डायरेक्ट टाकत असाल ग्रेव्हीमध्ये तर तुमचे पीस थोडं जाड असायला हवेत छान, आणि फ्रायसाठी सुद्धा जाड हवा असायला हवेत. म्हणजे छान जितळा फिश ना त्याला खवले खूप असतात, ते तुम्ही साफ करून देतातच ते, आणि पीससुद्धा कटिंग करून देतात भाजीचे आणि फ्रायचे, असे दोन्ही वेगवेगळे असतात. कटिंग करताना मार्केटमध्ये तुम्ही फिश आणायला गेले तेव्हा त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर त्याला छान स्वच्छ करा, 3-4 पाण्याने व्यवस्थित धुवा, आणि त्यानंतर त्यामध्ये ना ऑइली असं हे राहतं, म्हणजे चिकटावा असं थोडासा तेलकट असतो, तर तो मासा पाण्याने 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवायचं. आणि तरीच निघत नसेल किंवा तुम्हाला असं ऑइली आवडत नसेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते छान स्वच्छ धुवून काढायचं, म्हणजे त्याचा ऑइलीपणा आणि त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो, छान फ्राय होतात. आणि बऱ्याचशा मध्ये मी टिप्ससुद्धा तुम्हाला सांगितले आहे. जेव्हा फिश उखडते ग्रेव्ही तर त्यावेळेसच ते फिश त्यामध्ये ॲड करायची. अगोदर त्यामध्ये फिश फ्राय कोणी मसाला लावून आणि नंतर मग त्याला हे करतात आणि त्यानंतर ते ग्रेव्ही करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की फिश अगदी असे मऊचे पीस असतात ते गळून जातात आणि त्याच्यामुळे ते खायलासुद्धा नीट लागत नाही. अशा बऱ्याचशा टिप्स असतात, मी तुम्हाला ते थोडं सांगितले आहेत. आणखी तुम्हाला काय हवं असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे हळूहळू. तर अशाच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे. मी अगोदर काही मार्केटचे सुद्धा व्हिडिओ केले, फिश मार्केटचे व्हिडिओ केलेले आहेत, भरपूर लहान मुलांचे सुद्धा काही व्हिडिओ आहेत, मसाल्यांचे व्हिडिओ आहेत, खूप सारे व्हिडिओ आपण चॅनलवरती केले आहेत. पण आता काही रेसिपीकडे आपण वळतोय. तर रेसिपीचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणखीन पुढचे बरेचसे फिशचे आपण करणार आहोत व्हिडिओ, तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. आणि मध्ये जे मी टिप्स वगैरे सांगितले ते नक्की फॉलो करा. पुढचा व्हिडिओ आहे आपला लेपे फिशचा, तो बघायला विसरू नका. आजची रेसिपी आपली आहे लेपेची. 3 लेपे घेतले.